सांगोला परिसरातील शेतकऱ्यांची काय भूमिका आहे याबद्दल आपण माहिती घेतोय. नुकताच आता माढा लोकसभा मतदारसंघाची इलेक्शन चालू आहे. या इलेक्शनच्या दरम्यानमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा प्रचार केला जातो आहे. आता याबद्दल शेतकीय धोरण केंद्र सरकारचं याबद्दल अनेक भूमिका मांडल्या जातात. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? शेतकऱ्यासाठी सर हे सरकार खूप महत्त्वाची भूमिका करते. शेतकऱ्यासाठी जे कृषी कायदे आणले असते त्या कृषी कायद्याला विरोधकांनी विरोध केला. हा जर विरोध केला नसता तर शेतकऱ्याच्या बहुतांश समस्या सुटल्या असत्या. कृषी मूल्य आयोगाच्या ज्या शिफारशी होत्या तेव्हा बहुतांश शिफारशी या कव्हर केल्या गेल्या होत्या. शरद पवार साहेब कृषी मंत्री होते, त्यांच्या काळात कृषी मूल्य आयोग आला होता. त्यांनी त्यातली एकही शिफारस स्वीकारलेली नव्हती. आणि आता हे विरोधक आरोप करतात की आमच्या दुधाला भाव नाही, आमच्या खतावर GST लावली आणि आमच्या कांदा निर्यात बंदी केली. ॲक्च्युली हे विरोधकांचे चुकीचे मुद्दे आहेत. ते विरोधकांना मी सांगू इच्छितो की शरद पवार साहेब कृषी मंत्री होते त्यावेळेस नाफेडच्या माध्यमातून कितीतरी वेळा कांदा आयात केला होता आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असताना कांद्यावर निर्यात बंदी लावली होती. याची आकडेवारी ही विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी ही जनतेसमोर मांडावी, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. अजून एक आरोप असतो की खतावर GST लावली. GST 2017मध्ये ही सगळ्या जनतेच्या फायद्यासाठी झालेली आहे. 2009ला ज्यावेळेस मनमोहन सिंगांनी बजेट मांडलं त्यावेळेस देशाचं बजेट होते 15 लाख कोटीचं. आता मोदीजींनी निर्मला सीतारामन यांनी जे बजेट मांडलं त्यावेळेस ते बजेट आहे 45 लाख कोटीचं. मग हे जे 45 लाख कोटी येते ते आपल्या विकास कामासाठी आहेत ना. तुम्हाला घरकुलाला पैसे भेटतात, तुम्हाला शेतकरी सन्मान निधीसाठी 11 कोटी शेतकऱ्यांना निधी भेटतो आहे, तुम्हाला आरोग्य योजनेत 5 लाखाचा जो विमा कवर मिळतो तो भेटतो आहे. सगळ्या गोष्टी ह्या पूर्ण करण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसा येणं गरजेचं असते. आणि GSTच्या अगोदर तुम्हाला उत्पादन शुल्क होतं, वॅटचं बिल द्यावं लागत होतं, सेवा कर द्यावा लागत होता. ते सगळे बेरीज जर केले तर ते 18%च्या आसपासच होतं. उलट GST आल्यापासून प्रत्येक राज्यात समान कर, एक कर एक देश या माध्यमातून आपल्या तिजोरीमध्ये पैसा यायला लागला आणि जे कर बुडवे होते, कर चुके होते त्यांच्यापासून सुटका मिळाली. आणि GST शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या फायद्याचंच आहे. हे विरोधकांचा एक प्रोपगंडा आहे की GST आल्यामुळं हे झालं ते झालं. असं काही नाही. दुधाला भाव दुधाला भाव दुधाला भाव आहे. या शेतकऱ्यांना मी सगळ्या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, मागच्या वर्षी दुधाला भाव होता कारण दुधापासून जे दूध पावडर तयार होते आणि बटर तयार होतं त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भरपूर भाव होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 1 किलो पावडर 280 रुपयाला जात होती. त्यामुळे मागच्या वर्षी 35 रुपयाचा दर द्यायला दूध संघांना परवडत होतं. आता तीच पावडर 230-220 रुपयांच्या आसपास आली. त्यामुळं दुधाला दर थोडेसे पडलेले आहेत. तरीही सरकारनं 5 रुपयाचं अनुदान दिलेलं आहे. अनुदान देण्यात सुद्धा थोडासा विलंब होत होता. त्यालाही कारण आहे की हे सरकार पारदर्शक आहे. त्यांनी काय केलं, जसं आपलं पॅन कार्ड असतं, आपलं आधार कार्ड असतं, तसं प्रत्येक जनावरांचा डाटा बनवला. एअर टॅगिंग नावाची सिस्टीम आणली. प्रत्येक जनावरांचं एअर टॅगिंग करा आणि सगळ्या दूध संघाने आमच्याकडे डाटा द्या. असे जे दूध संघाचे आता आपले बघणारे हे आहेत आयुक्त तुकाराम मुंडे यांना सांगितलं. तुकाराम मुंडेंनी सांगितलं की मला एअर टॅगिंग करून सगळा डाटा आमच्याकडे उपलब्ध करून द्या, आम्ही तुम्हाला अनुदान देतो. आणि आता शेतकऱ्यांना अनुदान मिळायला चालू झालेले आहेत. मग यात सुद्धा पारदर्शकता आलेली आहे. आणि दुधाला दर द्यायची भूमिका मुळात हे सरकारच्या हातात नाहीच. आपल्याकडे जे दूध संघ आहेत ते बहुतांशी दूध संघ जे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत, काँग्रेसचे आहेत, सहकार तत्वाचे आहेत. तुम्हाला माहिती असेल 1.5 लाख लिटर दूध आपल्याकडे महिन्याला उत्पादित होतं. यापैकी 90,000 लिटर दूध हे सहकारी संस्थांचं आहे. 40,000 लिटर दूध हे खाजगी संस्थांना जातं. 15,000 लिटर दूध हे शेतकरी स्वतः गवळ्यामार्फत वगैरे आणून पोच करतो शहरामध्ये, हॉटेल्सला वगैरे. सरकार फक्त 1 लाख लिटर दूध खरेदी करतं. तुम्ही सांगा सरकारचा काय रोल आहे दुधाला दर देण्यामध्ये? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बटरचे आणि दूध भुकटीचे दर पडले नसते तर आत्तासुद्धा शेतकऱ्यांच्या ह्याला भाव मिळाला असता. पण येणाऱ्या काळात निश्चितच हे तुकाराम मुंडे जे आयुक्त आहेत हे याच्यावरती तोडगा काढतील आणि अनुदानाच्या माध्यमातून 230 कोटी रुपयाचे अनुदान आहे ते सर्वांच्या खात्यावरती मिळायला लागले आणि दुधालाही दर हमखास मिळणार आहे. हे जे सरकार आहे केंद्रातलं ते उद्योगपतीचं मोठ्या लोकांचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे असं म्हटलं जातं. मग खरी परिस्थिती आहे का? शेतकऱ्याच्या विरोधात आहे का सरकार? उद्योगपतीच्या बाजूचं आहे? कुठल्या बाजूचं सरकार आहे ते? अजिबात नाही. उद्योगातून जे रोजगार भेटतात त्याची पण संख्या तुम्हाला आता बराच आरोप होतो की 2 कोटी रोजगार आपल्याला मिळाले नाहीत. निर्मला सीतारामन यांनी संसदेत जे भाषण दिलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की EPFची अकाउंट 2014च्या अगोदरची आणि आताची जे तुम्ही सेव्हिंग करता ती EPFच्या अकाउंटची संख्या बघा. त्यातून तुम्हाला फक्त संघटित क्षेत्रातले तुम्हाला रोजगार कळतील. बाकीचे असंघटित क्षेत्रातले रोजगार आहेत त्याची आकडेवारी वेगळीच आहे. म्हणजे तब्बल 10 कोटी रोजगार EPFचे 10 कोटी अकाउंट वाढलेले आहेत. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येतील हे सरकार रोजगार देण्याच्या बाजूने आहे.
उद्योगपतींच्या बाजूने आहे का शेतकऱ्यांच्या बाजूने? शेतकऱ्यांसाठी मनमोहन सिंग होते त्यावेळेस त्यांनी मिनिमम सपोर्ट प्राईस फक्त 60,000 कोटी रुपये दिले होते. तर ह्या सरकारने 3.5 लाख कोटीची मिनिमम सपोर्ट प्राईस दिलेली आहे. हे सरकार शेतकऱ्यांसाठी खरंच फायद्याच्या सिंचन. तुम्हाला एक सांगतो की महाराष्ट्रात बळीराजा सिंचन योजना आणि प्रधानमंत्री सिंचन योजना या 2 योजना होत्या. 26 प्रकल्प एकट्या महाराष्ट्राला दिलेले आहेत. 50,000 कोटी रुपयांचा निधी ह्या सरकारने दिलेला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहे. आपलं महाराष्ट्र सिंचनाच्या बाबतीत या पवार घराण्यांनी काँग्रेसनी फक्त 18% ठेवलं होतं. आपल्या आसपासची जी राज्य आहेत ते 40%च्या वर गेलेले आहेत. आपण फक्त 18%वर आहे. भारतात खालून 3 नंबरला आहे आपण. इतकी दयनीय अवस्था महाराष्ट्राची आहे. याला कोण कारणीभूत आहे? मोदी सरकार आल्यानंतर नद्याजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आता भीमाकृष्णा स्थिरीकरणाला तब्बल 3,000 कोटी रुपयांचा 3300 कोटी रुपयांचा निधी दिला. वर्ल्ड बँकेकडून मान्यता आणली, निधीसुद्धा आणला. आणि हे भीमाकृष्णा स्थिरीकरण हाच मुद्दा मोहिते पाटलांचा होता. त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ते भीमाकृष्णा स्थिरीकरण हा मुद्दा घेऊन आले होते. पण मोहिते पाटील, शरद पवार ज्यावेळेस सत्तेत होते त्यावेळेस त्यांच्याच सरकारने सांगितलं की पाणी उपलब्ध नाही म्हणून फाईल बंद करून ठेवली होती. देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आणि त्यांनी ह्या गोष्टीवर अभ्यास केला आणि खरोखर बाबा आपण फ्लड डायव्हर्जन माध्यमातून कोयनेचं कृष्णेचं पाणी जे आहे ते आपण इकडे देऊ शकतो का याचा विचार केला. त्या माध्यमातून 6 जिल्हे, 31 तालुके आणि 8 नद्या जोडण्याचं काम चालू आहे. एक नदी तुमच्या माहितीसाठी सांगू, पत्रकारा तुम्ही माहिती घ्या, जोडून झाली. भीमा नदी उजनी धरणाला येत्या दिपावळीपर्यंत जोडून होणार आहे. 150 फूट 250 फूट जमिनीत खोल जवळपास 6-6 टिपर जातील इतका मोठा बोगदा खाणला आहे. ग्राउंड लेवलनी पाणी निरा नदीतून दरवाजा उचलल्यानंतर उजनीमध्ये येणार आहे. आजपर्यंत आपली अशी ओरड असायची की आपल्या उजनीमध्ये पाणी येत नाही, उजनी धरण 60% भरलं, 40% भरलं, 50% भरलं. इथून पुढं ते होणार नाही. उजनी तुम्हाला दरवर्षी 100%च भरलेली दिसेल आणि ह्याचं सगळं श्रेय जाते ते देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांना. त्यामुळे तुम्ही म्हणूच शकत नाही की हे शेतकऱ्याच्या विरोधातले सरकार आहे आणि उद्योगपतीची कर्जमाफ करतं. जे उद्योगपती जे आहेत ते जे कर्ज देतात त्यातून जेवढे रोजगार मिळाले आहेत, जिओच्या माध्यमातून घ्या, तुमचे अंबानीच्या घ्या, अडानीच्या माध्यमातून घ्या, त्या रोजगारांची सुद्धा तुम्ही गोळाबेरीज करून तुम्ही न्यूजवाले टी व्हीला दाखवा तुम्ही.